निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथे स्वतःला महाराज म्हणवून घेत दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या भोंदूबाबा महेशगिरी उर्फ महेश दिलीप काकडे वय 31 याचा जामीन अर्ज सोमवारी 11 तारखेला निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयानं फेटाळून लावलाय। गुन्ह्याचं गंभीर स्वरूप, तपासावर होणारा संभाव्य परिणाम तसेच पुढे आणखी तक्रारदार समोर येण्याची शक्यता लक्षात घेत प्रभारी जिल्हाधिकारी आणि सत्र न्यायाधीश माननीय KR जोगळेकर यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय। यामुळे महेशगिरीचा मध्यवर्ती कारागृहातील मुक्काम वाढलाय। एका 28 वर्षीय विवाहित महिला कौटुंबिक तणाव, वैवाहिक अडचणी आणि मानसिक अस्वस्थतेतून जात असताना तिच्या पालकांनी तिला धारणगाव खडक येथील तथाकथित प्रतिगाणगापूर मठात नेलं होतं। तेथे महेशगिरी काकडे हा स्वतःमध्ये दैवी शक्ती असल्याचा दावा करत महिलांवरील भुताटकी, करणीबाधा आणि धार्मिक विधीच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करत असल्याचं समोर आलं। आरोपीनं पीडित महिलेला करणीबाधा असल्याचं सांगून विविध धार्मिक विधी करण्यास भाग पाडले। त्यानंतर तिचा मोबाईल क्रमांक घेऊन अश्लील आणि वैयक्तिक संदेश पाठवण्यास सुरुवात केली। तू मला आवडतेस, लग्न करू नकोस, माझा मठ चालव, अशा प्रकारे संदेश आरोपीकडून पाठवण्यात आल्याचा आरोप आहे। 23 ऑगस्ट 2024 रोजी आरोपीनं महिलेला नाशिक येथे बोलावून त्र्यंबकेश्वर रोडवरील एका लॉजवर नेलं। त्या ठिकाणी माझ्याकडे दैवी शक्ती आहे, तू विरोध करू शकणार नाहीस अशी भीती दाखवत तिच्यावर जबरदस्तीनं लैंगिक अत्याचार केला। तसेच विवस्त्र छायाचित्र काढून ती व्हायरल करण्याची धमकी दिली। आरोपीनं मोबाईलमधील पुरावे डिलीट केल्याचाही आरोप करण्यात आला। आरोपीच्या प्रभावामुळे आणि भीतीपोटी पीडित महिला बराच काळ तक्रार देण्यास ढसावत नव्हती। मात्र महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी तिला धीर दिल्यानंतर अखेर तिनं लासलगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। यानंतर पोलिसांनी बलात्कारासह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे। आरोपीला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती SS सुकरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। सरकारी अभियोक्ता मनोज तोरणे यांनी गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेत 7 दिवस पोलीस कोठडीची मागणी केली। आरोपीतर्फे ॲडव्होकेट योगेश तिडके यांनी युक्तिवाद केला। दोनही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं आरोपीला 29 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। 6 दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर महेशगिरी याची रवानगी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली। दरम्यान आरोपीच्या वतीनं ॲडव्होकेट प्रभाकर रणशूर यांनी भारतीय न्याय संहिता कलम 483 अंतर्गत जामिनासाठी अर्ज दाखल केला होता। सोमवारी 11 मेला झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षातर्फे नाशिक जिल्हा सहाय्यक सरकारी अभियोक्ता रामनाथ शिंदे यांनी जामिनास तीव्र विरोध दर्शवत हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं। तपास अधिकारी तथा लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी तपासातील महत्त्वाचे मुद्दे न्यायालयासमोर मांडले। दोनही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं आरोपीला जामीन दिल्यास तपासावर परिणाम होऊ शकतो, तसेच या प्रकरणात आणखी महिलांची फसवणूक अथवा शोषण झाल्याच्या तक्रारी पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं निरीक्षण नोंदवत जामीन अर्ज फेटाळून लावलाय। सध्या आरोपी नाशिक जिल्हा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे। नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी किरण कुमार आवारे, नाशिक।